नमस्कार मित्र हो. श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरु म्हणजे करुणा, प्रेम आणि भक्तीचे प्रतीक आहेत. दत्तगुरु आपल्या भक्ताच्या मनातील भावना पाहतात. भक्त किती मोठी पूजा करतो यापेक्षा त्याच्या मनात किती श्रद्धा आहे, त्याचे आचरण कसे आहे याला अधिक महत्त्व देतात. जर आपल्याला दत्तगुरूंची कृपा आपल्या जीवनात अनुभवायची असेल तर भक्ताने काही चांगल्या गोष्टी आपल्या जीवनात अंगीकारल्या पाहिजेत. त्या कोणत्या गोष्टी? तर त्या पुढील प्रमाणे. नंबर 1, भक्ताने रोज दत्त नामस्मरण करावे. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी काही क्षण तरी दत्तगुरूंचे स्मरण करावे. श्री गुरुदेव दत्त या नामाचा जप श्रद्धेने करावा, कारण नामस्मरणामुळे मनातील चिंता कमी होते आणि गुरूंची आठवण सतत मनात राहते. नंबर 2, भक्ताने मन शुद्ध ठेवावे. दत्तगुरूंना स्वच्छ मनाचा भक्त प्रिय असतो. मनात मत्सर, द्वेष, राग आणि अहंकार ठेवण्याऐवजी प्रेम, क्षमा आणि समाधान ठेवण्याचा प्रयत्न करावा. दुसऱ्याचे वाईट न चिंतता सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना करावी. नंबर 3, भक्ताने नेहमी सत्याची साथ द्यावी. परिस्थिती कितीही कठीण असली तरी भक्ताने खोटेपणा आणि चुकीचा मार्ग टाळावा. प्रामाणिकपणे केलेले कर्म हेच गुरूंच्या चरणी अर्पण केलेले फूल आहे. नंबर 4, भक्ताने सेवा आणि मदत करावी. ज्याला मदतीची गरज आहे त्याला शक्य तेवढी मदत करावी. भुकेलेला अन्न, दुःखी व्यक्तीला आधार आणि गरजू व्यक्तीला सहकार्य करावे, कारण मानवसेवा हीच गुरुसेवा मानली जाते. नंबर 5, भक्ताने आईवडिलांचा आणि गुरूंचा आदर करावा. आईवडिलांची सेवा करावी, त्यांचे मन दुखावू नये. मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा आणि गुरूंनी दाखवलेल्या चांगल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करावा. नंबर 6, भक्ताने संयम आणि श्रद्धा ठेवावी. जीवनात अडचणी आल्या म्हणून भक्ती सोडू नये. दत्तगुरूंवर विश्वास ठेवून धैर्याने परिस्थितीचा सामना करावा, कारण गुरूंची कृपा कधी आणि कोणत्या रूपात मिळेल हे सांगता येत नाही. नंबर 7, भक्ताने अहंकार सोडावा. मी केले, माझ्यामुळे झाले असा गर्व न करता प्रत्येक यश दत्तगुरूंच्या कृपेने मिळाले असे मानावे. नम्रता हीच खऱ्या भक्ताची ओळख आहे. नंबर 8, भक्ताने चांगले विचार आणि चांगले कर्म करावे. आपले विचार, आपले शब्द, आपले विचार आणि आपली कृती यांची काळजी घ्यावी, कारण भक्ती फक्त मंदिरात नसते, ती आपल्या रोजच्या वागण्यात दिसली पाहिजे. मित्रांनो, दत्तगुरूंना महागड्या गोष्टींची अपेक्षा नसते. त्यांना हवे असते ते फक्त भक्ताचे निर्मळ मन. म्हणून रोज थोडी भक्ती, थोडी सेवा आणि चांगले कर्म करण्याचा संकल्प करा, कारण जिथे श्रद्धा, सेवा आणि नम्रता असते तिथे दत्तगुरूंची कृपा नक्कीच असते. श्री गुरुदेव दत्त. मित्र हो, जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.